महापौर वादात अडकली मुंबईची प्रगती. वाद नव्हे, मुंबईला प्रगती हवी. काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी हे वक्तव्य केले. नेमकं राकेश शेट्टी काय म्हणालेत पाहूया. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही बघा, हे निवडणूक जसं चालू झाला, एक पक्ष आहे हे म्हणत आहे की मुंबईचा महापौर जे आहे हिंदू पाहिजे, एक पक्ष आहे तो बोलत आहे की मुंबईचा महापौर मराठी पाहिजे. गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकाचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहे. ते मराठी पण आहे, हिंदू पण आहे. तरी मुंबईकडे तुम्ही बघा, आमचे रस्ते बघा, फुटपाथ बघा, शाळा बघा, हस्पताल बघा, काय फॅसिलिटी नाही. म्हणून हे मुंबईचे जनताला मूर्ख करण्याची वार्ता आहे. काँग्रेस पार्टी जे आहे त्याच्या जे म्हणणं असं आहे, विवाद नको, प्रगती हवी. मुंबईत हिंदू आणि मराठी महापौरच होणार असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. मुंबईत मराठी महापौर होईल असं थेट म्हणा असं संजय राऊत म्हणतायत. मध्येच हिंदू महापौर होईल असं का म्हणता खासदार संजय राऊतांचा फडणवीसांसह संपूर्ण भाजपला हा सवाल आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले. मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला. मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. नाही, मग मराठी बोला ना. थेट हिंदू कशाला आणताय मध्ये? मग थेट मराठी का बोलत नाही? मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आहे? आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणताय? हां, मराठी बोला ना. ही मुंबई, हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. आणि हिंदुत्व शिकवू नका. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले. इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला. तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये. संजय राऊत हे काही ना काही असे बोलत राहतात की ज्याला अर्थच उरत नाही. 2029 पर्यंत, 2035 पर्यंत, 2047 पर्यंत भाजपा महायुती एकत्र राहणार आहे. सत्ता ही कधीही आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात आम्ही भाजपा शिवसेना युतीमध्ये जाणार आहोत. आणि प्रत्येक वेळी आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर, महाराष्ट्राच्या विकासाच्या विचारावर पुढे गेलेलो आहे. तथ्यहीन बोलणाऱ्या संजय राऊतवर किंवा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जे काही स्फोटक विधानं संजय राऊत करतात किंवा तथ्यहीन बोलतात, त्यावर मीडियाने मात्र जास्त जोर देऊ नये असं मला वाटतं. दरम्यान मुंबई पालिकेत महायुतीचाच महापौर होणार अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली. ठाकरे बंधूंनी कितीही मुलाखती घेतल्या तरी काही परिणाम होणार नाही. सांगलीतील प्रचारादरम्यान शंभूराज देसाई यांनी हे वक्तव्य केले. मुलाखती रोज खूप चालू असतात तो, त्यामुळे अशा कुठल्या एकत्र मुलाखती करता वेगळं काही त्याच्याकडे बघण्याची म्हणजे आम्हाला तरी काय आवश्यकता वाटत नाही. आणि महायुतीचं म्हणाल तर महायुतीचा शुभारंभ कालच झालाय मुंबईमध्ये. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब यांनी मुंबईमध्ये वर्लीमध्ये तिथला प्रचाराचा शुभारंभाची पहिली सभा कालच घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही प्रचारात त्यांच्यापेक्षा आघाडी घेतलेली आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये मी आपल्याला सांगतो, महायुतीचा महापौर चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल. भाजपनं हिंदू आणि मराठी महापौर करत बसू नये. मुंबईचा महापौर मराठीच होणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. आम्ही हिंदू नाही, हिंदू आहोत असं राज ठाकरे म्हणतायत. भाजप मराठी माणसांना हिंदू मानत नाही का असा सवाल देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले. मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला. मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला,
की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत. आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.